शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज रात्रीपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आज रात्री सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला विदर्भातील भागांमध्ये पाहायला मिळेल। यामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच मराठवाड्यात देखील बहुतांश भागांमध्ये आज रात्री जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मित्रांनो, कोकणामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल। काही भागात वादळी वारा देखील सुटेल। मात्र कोकण पट्ट्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार या भागांचा समावेश असेल। तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरात जोरदार पावसाचा इशारा आहे। तर पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या भागात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये रात्री दरम्यान ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली। मात्र पुढील 2 दिवसात उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।